जय हिंद मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे एका अशा ठिकाणी जिथे अथांग समुद्र आणि अध्यात्म यांचा एक संगम पाहायला मिळतो. ते म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर, ज्याला महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आम्ही निघालो मंडणगडवर. इथे आपल्याला GD मिळाला आणि GD सोबत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आजचा प्रवास हा आपला रोरो फेरीमधून होणार आहे. तर मग आम्ही निघालो बानकोटच्या बाजूला आणि तिथून वेसवी बंदर या ठिकाणावरून आम्हाला त्या बाजूला म्हणजेच बाग मांडले या ठिकाणी जायचं होतं. आणि तिथून आपल्याला हरिहरेश्वर हे अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सुरुवातीला आपण वेसवी बंदर या ठिकाणी पोचलो आणि तिथे जी आपली तिकीट आहे त्याचा मी पूर्ण तक्ता या व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या मोटरसायकल असेल किंवा कार असेल त्याची फीज किंवा त्याचा चार्ज काय आहे. रोरो फेरीतून आमचा प्रवास सुरू झाला. आणि 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही बाग मांडला या ठिकाणी पोचलो. तिथून अवघ्या 10 मिनटावरती होतं ते म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर. हरिहरेश्वरची ही बाजारपेठ. या बाजारपेठीतून पुढे गेल्यानंतर आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे हरिहरेश्वर मंदिराचं. हरिहरेश्वर म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव, ब्रह्मा आणि काळभैरव यांचे स्थान मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. जुन्या काळातील आणि पेशवेकालीन वास्तुकलेचा वारसा सांगणारे हे मंदिर अतिशय मनाला भुरळ पाडते. गर्दी नसल्यामुळे आम्हाला खूप शांततेत आणि सुंदर दर्शन मिळाले. दर्शन घेऊन झाल्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे सफरीतील महत्त्वाच्या भागाची, म्हणजे हरिहरेश्वर प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा मंदिराच्या बाजूने आणि डोंगर उतरून समुद्राच्या बाजूने कडेने ही प्रदक्षिणा पूर्ण होते. आम्ही सुद्धा प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगर चढू लागलो. या खडकाळ पायऱ्या उतरताना दर्शन होते ते म्हणजे अक्राळ विक्राळ अशा समुद्राची. आणि बाजूलाच या बाजूने रस्त्याने पुढे गेल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होते. परंतु जर भरती असेल तर कृपया आपण प्रदक्षिणा टाळावी. प्रदक्षिणा आमचीसुद्धा अधुरीच राहिली. त्यानंतर आम्ही आलो बाजूलाच असलेल्या हरिहरेश्वर बीचवरती स्वच्छता ही फारच सुंदर होती. तर अशा पद्धतीने ही आपली सफर इथेच संपते आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर मंदिर नक्कीच व्हिजिट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.